हरे कृष्ण. गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. अध्याय 5वा, श्लोक 6वा. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्त मयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म्य न चिरेणाधिगच्छति. हे महाबाहो अर्जुना, योग्य साधना न करता जर कोणी संन्यास घेतला तर त्याला दुःख भोगावे लागते, पण योगयुक्त साधक लवकरच ब्रह्म प्राप्त करतो. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. योगयुक्त स्वच्छ अंतःकरण असलेला, आत्म्यावर विजय मिळवलेला, इंद्रियांवर नियंत्रण ठेवलेला आणि सर्व जीवांमध्ये आत्म्याचे दर्शन करणारा साधक कर्म करत असूनही त्यास कर्माचे बंधन लागत नाही. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण् स्पृशन् घनश्यन् गच्छ स्वपश्वसन् प्रलय प्रलप द्विसुगृह नुत्मि शक्नि शिन्मि नपि इंद्रियानींद्रियार्थेषु वर्तन्तः इति धारयन्. जो तत्वज्ञानी योगी आहे तो म्हणतो की मी काहीही करत नाही, कारण तो पाहतो, ऐकतो, स्पर्श करतो, श्वास घेतो, खातो, झोपतो, बोलतो, वस्तू घेतो आणि देतो, डोळे उघडतो आणि मिटतो, तरीही हे सर्व इंद्रिये त्यांच्या विषयांमध्ये कार्य करीत आहेत असे तो जाणतो. ब्रह्मनाधाय कर्माणि संगत्यत्वा करोति यः लिप्यते नस्य पापेन पद्मपत्र विद्वांभसा. जो मनुष्य आपली सर्व कर्मे ब्रह्माला अर्पण करतो आणि आसक्ती न ठेवता कर्म करतो तो पापाला लिप्त होत नाही, जसे पाण्यावर ठेवलेले कमळाचे पान भिजत नाही. या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत. तोपर्यंत हरे कृष्ण.